देशातील आघाडीचे अस्थिरोग व पुनर्वसन क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले संचेती रुग्णालय पुणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की रुग्णालयाला आता स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून मान्यता मिळाली आहे। ही घोषणा आपत्कालीन व न्यूरोलॉजी केअरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे। या यशामुळे संचेती रुग्णालयाचे वेळेवर तज्ज्ञ व सर्वसमावेशक स्ट्रोक उपचार देण्याचे वचन अधोरेखित झाले आहे, ज्यामुळे रुग्णांना योग्य वेळी अत्यावश्यक उपचार मिळणार आहेत। ही घोषणा संचेती रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर पराग संचेती, संचालक सौ रूपल संचेती, रुग्णालय प्रमुख डॉक्टर यशवंत शिवन्ना तसेच न्यूरोसायन्सेस विभाग यांच्या उपस्थितीत करण्यात आली। स्ट्रोक हा एक आपत्कालीन वैद्यकीय प्रसंग आहे, ज्यामध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो। तो जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे व अपंगत्वाचे तिसरे मोठे कारण मानले जाते। जर स्ट्रोक रुग्णाचा उपचार पहिल्या 60 मिनिटात गोल्डन आवरमध्ये झाला तर त्याच्या जगण्याची संधी मोठ्या प्रमाणात वाढते व दीर्घकालीन अपंगत्व कमी होते। संचेती रुग्णालयाने हा पुढाकार एंजल्स इनिशिएटिव्हच्या अपूर्व सहकार्याने उचलला आहे। या उपक्रमाअंतर्गत वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन मान्यताप्राप्त पॅरामीटर्सनुसार 40हून अधिक क्लिनिकल स्टाफला प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात आले आहे। तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्टची सेवा, अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान व उच्चस्तरीय उपचार सुविधा यांच्या माध्यमातून संचेती रुग्णालय आता रुग्णांना जलद निदान, तात्काळ उपचार व उच्च दर्जाचे पुनर्वसन उपलब्ध करून देईल। एंजल्स इनिशिएटिव्ह हा जागतिक उपक्रम आहे, जो रुग्णालयांना स्ट्रोक उपचारात उत्कृष्टता साध्य करण्यासाठी सक्षम करतो, असे यावेळी एंजल्स इनिशिएटिव्हचे कंट्री हेड विल्यम्स मसीह यांनी सांगितलं। नमस्कार, मी डॉक्टर पराग संचेती आणि ही आपली पूर्ण न्यूरोलॉजी टीम आज या ठिकाणी आहे। आज आपण संचेती हॉस्पिटलला स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून जाहीर करतोय। स्ट्रोक रेडी सेंटर याचा अर्थ की कुठल्याही पेशंटला ब्रेन स्ट्रोक झाला, तो इस्केमिक असो, हिमरेजिक असो, त्याला जे काही इमिजिएट अर्जंट ट्रीटमेंट लागणार आहे ती आता संचेती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। संचेती हॉस्पिटल हे सांध्यांसाठी आणि हाडांसाठी प्रचलित आहे, पण आजपासून कुठलाही प्रकारचा स्ट्रोक कुठल्याही रुग्णाला झाला तर तो स्ट्रोक आपण संचेती हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे ट्रीट करू शकतो। त्याला लागणाऱ्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन मोडॅलिटीज आहेत ते पूर्ण आपल्याकडे उपलब्ध आहेत। सीटी स्कॅन म्हणा, MRI म्हणा, पेट स्कॅन म्हणा, त्याच्यासाठी जर काही कॉइलिंगसाठी काही इक्विपमेंट लागलं तर कॅथ लॅब आहे। पेशंटला काही डायलिसिसची सोय लागली तर आपल्याकडे सगळे डायलिसिसचे मशीन्स आहेत आणि 2 अतिशय वेल इक्विप्ड ICU पण आहेत। त्याचबरोबर 3 न्यूरोलॉजिस्ट आहेत, 3 न्यूरोसर्जन्स आहेत, एक अतिशय मॉडर्न असं फिजिओथेरपी सेंटर पण आहे। त्यामुळे आज मला खूप आनंद होतोय की संचेती हॉस्पिटल हे एक स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून आज कार्यरत राहील आणि कुठलाही पेशंट या क्षणापासून जरी संचेती हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टीत स्ट्रोकसाठी आला तरी तो नक्कीच बरा होऊन जाईल, ह्याच्यासाठी मला काही मनात शंका नाही।